नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलो विरारमध्ये. मित्रांसोबत आम्ही आता एक वन डे ट्रिप काढलेली आहे छोटीशी. तर पाहत राहा शेवटपर्यंत. शेती नाही लावत आम्ही, हे मेहनतीचा फल आहे. मला गरीब माणूस कसं आहे आणि कशात आहे. गरीब तुम्ही, मनाने मोठे श्रीमंत तुम्ही. विजय म्हणून एक मित्र आहे माझ्या गावी. करायचा फटका असला तर सगळी माणसं बरोबर आहे. आतल्या वगैरे काही भीती नाही वाटत? सापाला कोण घाबरतो? हा? गावाला न जाता गावाची फिलिंग वाटते ना. गरीबाची गुर फिरतात लालूच लालू आणि याचा पण छोटा लालू. चला दाखवतो. चला दाखव बघू. जवळ तो लहान आहे तो मोठा करायचा असतो आणि निसते का शेती. तो चलिए शुरू करते हैं. नमस्कार मित्रांनो, आज मी आलो एका अशा माणसाला भेटायला ज्याच्यामुळे आपल्याला ताटात अन्न येतं. ॲक्च्युली प्लॅन असा आहे की आता आम्हाला क्रिकेट मंडळाची ट्रिप काढायची आहे. तर त्या ट्रिप काढायच्या प्लॅनिंगसाठी अजून एक ट्रिप काढलेली आहे. क्या बात है सर, क्या बात. हे खास ही प्लॅनिंग डिस्कस करण्यासाठी. तर निसर्गाच्या सानिध्यामध्ये आम्ही आलो होतो. आता टीम भरलेली आम्ही. त्या पहिल्याच राऊंडला हरलो. थोडंसं बॉलिंग बॅटिंग वगैरे झाली नाही, त्याच्यामुळं घरी जाऊन काय करणार. त्या पोरं बोलली की आपण एक निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाऊया आणि आपली क्रिकेट मंडळाची जी ट्रिप काढायची त्याबद्दल थोडी डीपली चर्चा करूया. तर बघूया, आता सगळे आपले मेंबर आलेले आहेत. जिग्नेश जाधव, अजय शिंदे, प्रणाल शिगवण, प्रेम शिंदे, कौस्तुभ शिगवण, वैभव गोरवले आणि अजून कोण, ओमकार भोजने, प्रेक्षक राहटवल, सगळे आपले क्रिकेट मंडळाचे सभासद आलेले आहेत. आणि आता बघूया आपण ही ट्रिप कशी होते छोटीशी. वरून नाही कुणी मारला नाही. नवसरीवर मारला नाही. भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ भी. तर आता आम्ही आहोत विरारमध्येच आणि असं वाटतं की गावी आलो म्हणून. हे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आलो आहोत आम्ही. आता प्लेस कसा आहे, एकदम शांत. बघू शकता किती क्लिअर आहे. क्लिअर आहे पाणी. इकडे पाणी क्लिअर आहे एकदम. आपल्याकडे गावी असेल ना, भरपूर मेहनत घेत आहेत पोरं आपले. गाडी आणायला इथून लावणी चालू आहे. तर आम्ही खास बघण्यासाठी आलो तिथे. ती लावणी चालू आहे. ते इथे शेती करते आणि इथे शेती. चला हे भाई, आता एवढे जण ना मदत करा आता त्यांना सगळ्यांना. प्रत्येकाने आता ही करा, प्रत्येकाने त्यांना मदत करा. आमच्याकडे असतात ना भाताचे, त्यांना मूड पकडून मूड. त्यांचा आता जेवणाचा टाइम झाला आहे. घरी लावणी झालेली आहे, थोडीशी बाकी आहे. झाला त्या पुरा झाला ते इकडला लावला. आता पाणी नाही ना, पाणी नाही. पाणी आहे, चिकन नाही. चिकन करायला लागेल.
तर बघू शकता प्लेस भेटलेला आपल्याला इथे. हा प्लेस आहे आपला. बर. कसा प्लेस आहे? तर बघू शकता आपण आता इथे आपल्या पारंपरिक भात लावणे आपण आता एक्सपिरियन्स घेत करत आहोत विरारमध्ये. तर इथे आपल्या जे लोक इथे करत आता जेवायला गेलेले आहेत आणि आता आपण थोडीशी मदत म्हणून त्यांना एक सहकार्य म्हणून आपण आता हे करत आहोत. मी प्रणय शिगवण आणि आजचा हा व्लॉग मी पूर्णपणे आपल्या देशातील शेतकऱ्याला समर्पित करतो. आपण फक्त जय जवान जय किसान म्हणतो, पण खरंच शेतकऱ्याची परिस्थिती काय आहे चला जाणून घेऊया. या व्हिडिओमधून मी तुम्हाला सगळ्या शेतकऱ्याची परिस्थिती दाखवतो आणि किती मेहनत करतात शेतकरी ते तुम्ही ह्या व्हिडिओमधून बघा. तर मी ह्या व्हिडिओमध्ये आज मी दाखवलं आहे की विरारमध्ये शेतकरी परिवार आहे, त्यांचे शेतीचा अनुभव आणि शेतीचे त्यांची कामं मी दाखवलेली या व्हिडिओमध्ये. तर हे आपले आजोबा दिसते समोर, तर त्यानेसुद्धा या व्हिडिओमध्ये भरपूर योगदान दिले आहे. त्यांनीसुद्धा भरपूर व्हिडिओमध्ये सहायता केलेली आहे. तर हे समोर आपल्याला आजोबा दिसतात, त्यांनी गेली 30 वर्षे शेती करतात. काकांचा 1 दिवसाचा अनुभव आणि 1 दिवसाचा त्यांचा दिनक्रम कसा असतो ते ह्या व्हिडिओमध्ये बघूया. आणि या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे शेतीवरती माझा मित्र सगळे आण बरोबर. कुठे राहता? हे काय घर, ते घर आहे ते. हे घर, हे माझ्या कोणाचं घर, हे शेती आपली. हा. किती वर्ष शेती करतो तुम्ही? गेली पिढ्या गेली. रेट. हा इथे ते वरती माझ्या भावाचं आहे, वरती भाषेचं आहे आणि भाषा इकडे आहे. हा मस्त आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये एकदम. आता तुम्ही आमच्या तरफशी जाधवर आहात म्हणून दुसरा कोण असतात मी हात करतो. आपली फार झालेली आहे माहिती आहे. मी हात जोडतो, समजला जेवढं नाही. डाळ भात दुसरा काय बनवायचं एकाला चालते का एकाला काही नाही. ही माणसं आल्यात आधी मुलाची सासू होती, एवढी आवडी एवढी करून ती जाते. मंडीवर आलो ना. तर आजोबांच्या चेहऱ्यावरील निरागस हावभाव बघून मन भारावून गेले आणि आजोबा आपल्या परिवारासाठी भरपूर मेहनत करत आहेत. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. तुझं नाव काय? तुझं नाव काय? काय? जिग्नेश. जिग्नेश आणि सरनेम आडनाव पूर्ण नाव सांग. हा? वाघ. जितेंद्र वाघ. असू द्या.
बैल किती आहेत? बैल गुरं त्या डोरा हाय कुठं आहेत? हा तिकडे हाल. इथे आवाज येत आहेत ते हे गोजरू आहे बारीक बच्चा काय? छोटा बैल. अख्खा याची आहे हा. 40-45 रुपये किलो चावल आहे. तुमचं घर नाही? हा आमचा बाबांचं घर आहे, हे बघू शकता तुम्ही. मोठा आंबाचे वाडी छान मागे. पपयाचं झाड आहे. पपया हा पपया तिथे जाता वल्ला बैलला ती जोडीचे काढून घ्या. इकडे हा, म्हणजे असेच इकडे राहून आम्ही इथे क्रिकेट खेळायला आलेलो. अच्छा तर इकडे असं डॅमवर आलेलो. आम्हाला वाटलं आंघोळ वगैरे करायला आहे इकडे. हा. बंदी केलंय ना आंघोळ वगैरे बंदी करायला. केली बंदी. हा पण रविवारी काय रविवारी बघला का डॅम किती भरलेला आहे. हा हा हा. मस्त वाटतं इकडे, एकदम शांत हवा वगैरे. लागते हवा पण त्यात आहे. फोटोशूट चालू आहे त्यांचं. लालू लालू वाट लावली त्याने. हा नाही तिकडे आतमध्ये आहे, हा हा. लाल कलरचा. हो मला आवडतो. तुम्हाला काय नाव त्याचं? त्याचं नाव काय? हा? त्याचं नाव लालूच लालू. आणि याचा पण छोटा लालू. चला दाखवतो. चला दाखवा बघूया. जवळ जाल फोटो काढा. हा लालू, हा बघूया लालू दाखवा तुम्ही. तुमचं जवळ बघा. तुमचं ऐकतो काय पण? हा तुमचं ऐकतो काय? जा जवळ काढा. तुमचा तुम्ही या. मला मारला मग तुम्ही बोलता एकदम खतरनाक खतरनाक काय बोलताय. या. रा. तो लहान आहे तो मोठा करायचा असतो आणि निसते का शेती. बरोबर आहे. आय. अच्छा. बाबांनी इथे शेती केली. त्यांचं घर बघू शकतो तुम्ही. इथे घर आहे त्यांचं आणि इथे शेती आहे त्यांची. आणि डॅम. वरच्या शेतात पाणी नाही आहे. पाणी आता येणार. मशीन चालू आणले ना हा हा हा. त्याशी पाणी येणार. पाणी घेत नाही इथून वरून. इकडे कुठलं पाणी येणार. येऊन आले तर पाणी येणार. हा काय? मग अरे किती डोक्याला टेपशेव आहे तुम्हाला काय सांगणार. हे नुसती शेती नाही लावत आम्ही. हे मेहनतीचा फल आहे. मला वाटलं इकडून वरून पाणी येत असणार. वरून नाही ना. वरून पाणी आलं तर नाल्याला जातो. हा हा हा. त्या नाल्याला. बरोबर. हा. काय दाखवताय तुम्ही? शेती दाखवतो ना. कोंबड्या पण आहेत. सगळं आहे. कोंबड्या पोळा बिळा सगळी आहे. हा काय? इकडे एक शेती आहे त्याचं हो काढून न्या. तिकडे शेती हो काढून न्या. बाबा तिकडे शेती दाखवायला नेत आहे. त्यांचा पोरगा कोण आहे तिकडे? तुमच्या तिकडे कोण आहे? भाऊ भाऊ. भाऊ. बाबांचा एक भाऊ आहे तिकडे. शेती आहे तिकडे पण. बघू चला. ते दाखवत आहेत आपल्याला. हा डेलीचा रस्ता आहे तुमचा इथे? हा मग हे भावाचं घर आहे तुमचं. मग इकडे साप वगैरे काय असं रानातलं वगैरे काय भीती नाही वाटत? सापाला कोण घाबरतो. हा? जंगल तर राजा सापाला नाही घाबरत. हा बरोबर. भावाचं घर आहे. हे बघा कसं पुढे अशी आम्ही परिस्थिती आमची हा बरोबर. आहे ना. गरीब माणूस कसं आहे आणि कशात आहे. गरीब तुम्ही मनाने मोठे श्रीमंत तुम्ही. आता काय बोलू याच्यात. उलट याच्यात तुम्ही श्रीमंत व्हाल का आम्ही होणार. ना तुम्हीच उलट सुखाची जीवन जगताय. आम्ही तर एवढा ट्रॅव्हलिंग वगैरे करतो ट्रेननी वगैरे. बघ ना हा. जा आता फोटो काढून घ्या. शेती चालू आहे. लावणी हा खंडी चालू आहे. आता तर जवळ जा ना. अरे माझा भाई आहे. एवढा येतोय बघा. आला ना. शेती काढणार हा. आणि त्या जागेचा लिला काढणार आणि पैसे तुम्ही खाणार ते जमणार नाही. नाही आम्ही इथलेच आहोत. शेतकऱ्याचं नाव वरती आलं पाहिजे. हा येईल नक्कीच येईल. बरोबर आली ना. तुमचं नाव काय? माझं नाव बाबल्या लखमा परेड. बाबल्या. मापरे. हा हा. काय आहे? शंकराचं. टेप आहे. हा जमिनीचं त्यांनी दाखले दिली. हा हा हा.
जमिनीची दाखली दिली. भगवानच्या फोटोवर हा. येतोय काल का पाऊस सुरू होतोय, खंदी चालू आहे. सगळे जेंट्सच आहेत. तुम्ही कुठचे आहात? इथलेच आहात? हा, इथेच, इथेच. प्रत्येक देशातला माणूस विचारला तर आमच्या जवळ माझा एक मित्र आहे, सेम तुझ्यासारखा दिसतं. विजय म्हणून एक मित्र आहे माझ्या गावी, सेम तुझ्यासारखा दिसतं. कर कर. काय काढायचं असेल ते काढून घ्या. उभे राहणार. हे बघ तुझं पण 2-2 आणि हे बघ माझं 3-4 काढलंय. असू द्या. आणि सगळी लागवड घ्यायची. हा, पाठ नाही घेत बसायला. किती कामं करतात बघा. काय ना? गरीब तुम्ही तर मनाने श्रीमंत आहे एकदम. काय ना? हा, हे शब्द वाक्य तुमचं एकदम हुशार आहे. तो एक तिकडे नांगरणी करतोय, तो बोलतोय माझी पण व्हिडिओ घ्यायला आहे. हे आता कशी नांगरणी करतोय तो. आणि मला तिकडे आवाज येऊन बोलतोय. तुझं नाव काय? नाव काय तुझं? कृष्णा. हा, हा, हा. 18 वर्षाचा? काय बोलतोस? चल, 18 वर्षाचा आहेस तू? खूप मोठा वाटतोयस पण. 18 वर्षाचा नांगरणी करायला लागला. 18 वर्षाचा आहे खरं? 18 वर्षाचा आहे पोरगा. मी 20 वर्षाचा आहे. मी तुझ्यापेक्षा छोटा दिसतोय. हा हा हा. त्यांनी बांध घातला पाणी अडवायला. बघू शकता आता पाणी सोडतंय. खूप कठीण येतंय शेती नांगरायला. पाणी सोडतोय तो शेतात पाणी जायला, म्हणजे ते इझी होईल. थोडा हलका येईल नांगरायला. मोठा जंगल आहे. तुम्हाला इकडे भीती नाही वाटत? हा, काय असे जंगलातले वगैरे प्राणी वगैरे, साप वगैरे? हा, खेकडे भेटत असणार ना इकडे? बघ ना तिकडे आहेत बघा तिकडे. हा, आहेत ना बघ. मी खाता असणार ना हे? खाता तुम्ही इथली खेकडी? काय होते काय मग? हा तेच बोलते, खाता. हा, तेव्हाच तू खेकड्यासारखा दिसतोय. खेकडी खूप खातो. हे काय केलंय? हा, वगैरे खाता की नाही? हे 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 वगैरे खाता? हा, खाता ना? त्याला काय बोलता तुम्ही? तेराच ना, बरोबर. आमच्याकडे पण तेच बोलतात. खेकडा बघा. आणि हे खाता की नाही? हे असं आमच्या गावी आहे. गावी आहे का? हा. तर बघू शकता तुम्ही आपल्या शेतामध्ये पाणी कमी आहे, त्याच्यामुळे त्यांनी इथे पाट काढलेले आहे आणि आपल्या शेतामध्ये पाणी घेऊन जात आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा. शेतकऱ्याचे जीवन गाथा बघत राहा शेवटपर्यंत. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा याच कलरची बैलजोडी आमच्या पण घरामध्ये होती.
आमच्या पण गावी बैल होते ना, सेम सेम असं होते, तांबडा आणि पाणी सेम सेम जोडी होती. नांगर असं म्हणजे थोडा लाकडाचा होता, हे लोखंडाचा यूज करतायत. सेम जोडी असेच बैल होते सेम गावी. घाण नाही काढत शेतामध्ये, शेतामध्ये घाण नाही काढत हे सगळे. हा बरोबर. हे माल्यावरती घाण करतात हे शेतामध्ये. अरे आपले काम करायला चालले खास करून. असा कुठे भेटला? हा गलीला मी पक्का आणला तू. आम्ही इथेच राहतो विराला. हक्कला मी या टांगा लावला पाठी मागडी घोडा धावला घोडा चाल शेती माझी टूल. अग हिरवा हिरवा चारा माथ्याला फिरतात गरीबाची गुर फिरतात रीतात चारा खातात याला चारा. सांचे वाजले 12 येतील 7चे वारा संध्याकाळची तारा. मला कसं वाटतं इकडे असं म्हणजे मदत करता तुम्ही काकांना? गावाला न जाता गावाची फिलिंग वाटते ना. खूप केला आपला रविवारी कसा निसर्गाच्या सानिध्यामध्ये गेला आपला. रविवार सार्थक लागला असं वाटत. मका पण पेरलाय. मका पण घेतलाय. पोलीस येतात. सगळ्यांना चाय ठेव. रोज आपल्या घरी येणार आहेत कोण? मी जाऊ का? नाही मी जातो ना चाय ठेवतो. तर आम्ही पण आमच्या परीने जेवढं मदत होईल या शेतकऱ्यांना तेवढी मदत केलेली आहे. खन्नी केलेली आहे, लावणी केलेली आहे आणि त्यांच्यासोबत दिवस आम्ही स्पेंड केलेला आहे. तर मस्त होता दिवसभराचा अनुभव. शेतकऱ्याचा फटका असला तर सगळी माणसं बरोबर असते, लक्षात ठेवा. शेतकऱ्याला अनुभव पक्का असतोय. पाऊस येणार नाही, सकाळी नाही, सकाळी 9 नंबर. तर ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे की पारंपरिक लावणी कशा पद्धतीने होते ते या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही हा परिवार किती मेहनत करतोय ते आपल्या शेती लावणीसाठी आणि खन्नीसाठी. तर ह्या परिवाराला आम्ही थोडीशी मदत आमच्या परीने केलेली आहे आणि या परिवारासोबत एक दिवस आम्ही घालवलेला आहे. आता तर नाव काय जई?
आता आम्ही इथे लावणी खन्नी पण केलेली आहे, लावणी पण केलेली आहे आणि आता फक्त एक एक्सपिरियन्स घ्यायचा आहे नांगरकी. तर आता नांगरायचं आहे ते बाजूला बघू शकता, इथे नांगरणी चालू आहे. तर आता बघूया एक नांगरणीचा एक्सपिरियन्स घेऊया. आणि आज संडेला आम्ही भरपूर एन्जॉय केलेला आहे सगळ्यांनी, तर बघू शकता. आणि आता इथे नांगरकी चालू आहे, तर एक्सपिरियन्स घेतो आता. विचारला लोखंडाचा काळ तर आमच्याकडे कठीण जागा आहे ना, म्हणून लोखंडाचा खाली पण सली आहे. आणि त्याच्यात नांगर बनवलेला आहे. खाली पण सली जोकार जोकर नाही मैदा. अरे नाही घाण मैदानाला खाली काय नाही. घाण काढण्यासाठी बघा खाली लावलं. आता वासरू बघताय बघ इकडे. सेम आहे, खाली पण सेम आहे. त्याला दाखवता बघू शकता आता बाबू आता नांगरकी करतोय. नांगरकी केलेली तेव्हा आम्ही शेती करायचो तेव्हा. तर लहानपणी केलेली नांगरकी आता भरपूर दिवसांनी अनुभव घेत आहे. तर चांगला एक्सपिरियन्स होता आणि भरपूरच नांगरकीचा अनुभव आम्ही चांगल्या पद्धतीने अनुभवलेला आहे. आणि ते नांगर बघू शकतो त्यांचे कसे ते लोखंडाचे आहेत आणि आपल्याकडे लाकडाचे असतात. तर जिग्नेश यांनी सुद्धा आपल्या नांगरकीचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे आजचे दिवस. आणि आजचा दिवस हा मस्त एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये गेलेला आहे. मैदानात सोडशील की तिथं नांगरायचं. आता 15 ऑगस्टला सगळी 20 वर्षाच्या खालीच आहेत ना तुम्ही? 18-16 वर्षाचे आहेत ना? 21 वर्षाचा. आणि तू 21 वर्षाचा. तू किती वर्षाचा आहेस? तू 23. आणि हा 17 वर्षाचा. आणि हा 14 वर्षाचा. 21 वर्षाचा. हा कोणाला आहे हा? मग 17 वर्षाचा. तुम्हाला हा ब्लॉग आवडले असेल तर लाईक कमेंट करा. व्हिडिओ जर आतापर्यंत तरी तुम्ही बघत असाल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये जाऊन नक्की कमेंट करा. त्यामुळे आम्हाला मोटिवेशन येतो आणि आम्ही दुसरे व्हिडिओ काढण्यासाठी आम्ही उत्सुक होतो. शेतकरी रात्रंदिवस राबतो तेव्हा आपल्याला 2 वेळचं जेवण मिळतं, त्याचा सन्मान नक्की करा. असं नाही शूट करत आहे. बघू शकता तुम्ही फोटोशूट करत आहे. तर आजचा दिवस एकदम चांगला गेलेला आहे. ती एकदम आम्ही लावणी पण केलेली आहे आणि खन्नी पण केलेली आहे, नांगर पण धरलेला आहे. तर आजचा दिवस एकदम चांगला गेलेला आहे आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये निसर्ग सुख आम्ही आता इथे मुंबईमध्ये पण अनुभवलेलं आहे. तर बघू शकता आमच्या सगळ्या मुलांनी आज एन्जॉय केलेला आहे. तर काय तुमचं काय कसं वाटलं तुम्हाला आजचा दिवस? नक्कीच अविस्मरणीय. जबरदस्त. तुमचं काय डिप्रेशन सगळं गेला. डिप्रेशन सगळा गेला. तुमचा काय एक्सपिरियन्स आहे? आठवड्याभराचा का निघून गेला निसर्ग बघून. तुमचं कसं वाटलं? मस्त वाटलं खूप एकदम मस्त भारी. वाटला. तुम्हाला कसं वाटला आजचा दिवस? मस्त एकदम. हा बघा फिश पकडला आम्ही, तो आता जाऊन फिश टँक मध्ये टाकणार आम्ही. तुम्हाला कसा वाटला? एकदम मारी. आणि कस्तुकने या व्हिडिओ काढलेले सिनेमॅटिक एकदम. आणि चला आम्ही आता जात आहोत घरी. तर आपला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला अशाच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्याला कमेंटमध्ये थोडा मोटिवेशन कमेंट करा. आणि आता आम्ही जात आहोत घरी. चल बाय. कुठं दिसना मला बाय बाय, कुठं दिसना मला इथं दिसना.